brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न होत आहे। काही वेळातच तुकोबांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। त्यापूर्वी आपण पाहू शकतो की शिळा मंदिराच्या समोर अगदी तुकोबांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात या ठिकाणी उघडीचा आनंद घेतला जात आहे। एकूणच हे जे वातावरण आहे ते अत्यंत भक्तिमय आहे, आनंदाचं वातावरण आहे। विशेष म्हणजे यावर्षी मान्सून देखील अगदी वेळेत आलेला आहे, त्यामुळं जो बळीराजा आहे, शेतकरी आहे, जो वारकरी आहे तो सुखावलेला आहे। आपण काही वारकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। ते नेमके कुठून आलेत विचारूया। माऊली कुठून आलात तुम्ही? माजलगाव। पाऊस पाणी वगैरे आहे का? पाऊस तिकडे नाही, इकडे आहे। इकडे आहे। कोण कोण आलात? हा? कोण कोण आलात? बरेच आलो, नवरा बायको आलो आम्ही। कितवी वारी आहे? कितवी वारी आहे? दुसरी दुसरी आहे का? तर बघू शकता की पती पत्नी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते फुगडी खेळण्याचा आनंद देखील घेत आहेत। त्यांची ही दुसरी वारी आहे। तर ते एक वारी म्हटलं की एक वेगळा उत्साह जो आहे तो वारकऱ्यांमध्ये दिसतो, शेतकऱ्यांमध्ये दिसतो। अनेक जे वारकरी आहेत तर बघू शकता की या ठिकाणी पण जे वारकरी आहेत ते फुगडी खेळताना दिसत। कुठून आलात? परभणी जिल्ह्यात। बर, 32 वर्ष झालं दिंडीला श्री संत तुकाराम महाराज सांगते आहे। भामचंद्रामध्ये अभ्यास केला, श्री ज्ञानेश्वरी आळंदीमध्ये सध्या अध्ययन केलेलं आहे। ही वडिलांची परंपरा आहे तुकोबरांच्या आमच्या 7व्या पिढीपासून। सर्व लहान मोठे गोपाळ जे आहेत अनेक देशातनं भागातनं विभागमधून येतात दिंडीसाठी। सर्वांचा तुम्हाला जय हरी रामकृष्ण। काय मागितलं? देवाला काय मागितलं नाही, परंपरा चालावं हेच मागितलं, दुसरं काय नाही मागितलं। माऊली कुठून आलात? परभणी जिल्हा कितवी वारी? तिसरी। काय आनंदाचं वातावरण आहे? आनंद आहे, आनंद आहे। पाऊस पाणी सर आनंद आहे। बोला आजी। चांगलं आहे म्हणतात, देवाला आलो आम्ही। आमच्या इकडे पाऊस नाही, काही नाही। आता साकडं घातलं असेल की तू? हो, घातले घातले। हो, काय म्हणलात? काय ना देवाला असं चालून आली, चांगलं चालावं म्हणून आलो। घरचं वगैरे सगळं व्यवस्थित आहे? सगळं व्यवस्थित आहे, चांगलं आहे। कुठून आलात? सोलापूर वरून आलो। किती वारी काय? दुसरी वारी आहे, आनंदी आनंद आहे। हो, लय खूप छान वाटतंय वारीत, सगळं ठीक आहे। आता पाऊस पाणी वेळेवर पडलेलं आहे? भरपूर आहे पाऊस पाणी। पेरण्या वगैरे झाली की हो, नाही? झाली पेरणी झाली, सगळं झालं, सगळं दुसरी वारी आहे, सगळं 7वी वारी आहे माझी। बर, व्यवस्थित सगळं माझं। 7वी वारी? हो, काय नाही टेन्शन, आनंद आनंद आहे। वेगळं वातावरण असतं, उत्साह येतो। उत्सव आहे आमचा, वेगळे वातावरण आहे, काय नाही चालू वाटतंय, काय टेन्शन नाही, काय नाही। माऊली सुखात नाही तर सुखात आणलं। कोण कोण आले काय? काय नाही, मी एकटीच आले, मैत्रिणीच आला। आम्ही गुंजावून आलो। कुठून? गुंज परभणी जिल्ह्यातून। किती वारी वगैरे? पहिलीच वारी आहे। दोघे मित्रिणी आलो आम्ही। कसा अनुभव आहे आता? 2 मैत्रिणी आलात, लय चांगलं वाटायला, चांगलं आहे बघायला, ह्याला चांगला आनंद आहे सगळा। हो, काय आता तुकोबांचरणी दर्शन झालं असेल, काय मागितलं तुम्ही? काय ना आपलं सुखासुखी नादात। हो, चांगलंच मागितलं। हो, असं मला बोलू चांगला आनंद आहे। पहिली वारी आमची गुंजाची आहेत, आम्ही दिंडूरचे आहेत, आम्ही बीड जिल्हा मैत्रिणी आलेलो आहेत आम्ही। आनंद आहे असं वाटतं, घरी कामात मन लागत नाही। बीड जिल्हा धारूर तालुका। माझ्या नातू माझा महाराज आहे, संसाराला घातलेला आहे, माझ्या महाराजाला घेऊन आले। ही एक शेजारी नाही आमची, माझी मावशी। किती वारी तुमची? आमची तिसरी वारी आहे। एक वेगळाच अनुभव, आनंद असतो ना? हो, आनंद असतो, लय भारी आनंद वाटतंय। घरची आठवण होत नाही कसलीच। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। तर तो वारकरी महिला आहेत, अगदी त्यांच्या मैत्रिणी सोबत आलेल्या आहेत, ग्रुपनं आलेल्या आहेत। त्यांचा जो अनुभव आहे तो देखील त्यांनी सांगितलेला आहे। अनेकांनी 8 ते 10 वर्ष झालं वारी करतायत। तर हा वेगळा आनंद आहे, वेगळा उत्सव आहे। आणि या उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे वारकरी आहेत, शेतकरी आहेत,
ते येत आहेत. हे खरं तर मुख्य मंदिर आहे आणि या मुख्य मंदिरावर सजावटीचं जे काम आहे ते सध्या सुरू आहे. आतमध्ये आपण पाहू शकतो गाभाऱ्यामध्ये. आणि याच ठिकाणी तुकोबांची जी पालखी आहे आपण ती पाहू शकतो. आणि या मुख्य मंदिरात सध्या या फुलांची सजावट केली जात आहे. काय सांगाल, किती वेळ झालं फुलाची सजावट करताय वगैरे काय? फुलांची सजावट 2 दिवस झालं चालू आहे. आणि हे आमचे मोठे बंधुराज भारत भुजबळ ते करतात. दरवर्षी सेवा करण्याचं एक हे मिळतं हो, आमच्या बंधूंना म्हणजे आमच्या बंधूच करतात. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. आमच्या बंधू दरवर्षी येतात. काय एक वेगळं उत्साह असतो हे सगळं करण्यामध्ये, कारण बळीराजा जो आहे, शेतकरी जो आहे, तो या आनंदात या उत्साहात सहभागी होत असतो. सगळेच सहभागी वारकरी संप्रदाय सहभागी होतात. आनंद मिळतो हे सगळं करून. तर माऊलींची जी पालखी आहे ती आपण बघूयात. आणि याच पालखीतून काही वेळानंतर जी प्रस्थान आहे ते पंढरपूरकडे ठेवलं जाणार आहे. अगदी 340वा हा जो उत्सव आहे, ही जी पालखी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जे आहेत, हजारो लाखोच्या संख्येनं वारकरी देहूमध्ये दाखल झालेले आहेत. देहू नगरी जी आहे ती टाळ मृदुंगाच्या गजरानं दुमदुमल्याचं बघायला मिळत आहे. कृष्णा पांचाळ, देहू, पुणे.